नमस्कार प्रेक्षकांनो, आज आपण बघणार आहोत ठरलं तर मग या मालिकेच्या 3 जूनच्या भागामध्ये सचिन जी पोस्ट सोशल मीडियावर टाकलेली आहे ती सोशल मीडियावरची पोस्ट सायली वाचते आणि त्याच्यामध्ये त्याने असं म्हटलेलं आहे की बघा काय म्हणतोय तो म्हणतो की माझ्या बायकोनी जेव्हा माझ्याबरोबर मी US ला जॉबला होतो ना तेव्हा ती माझ्यासोबत आले आणि माझ्याबरोबर येऊन तिने पूर्ण US म्हणजे माझ्या खर्चावर फिरले, तिने मजा मारली असं त्याचं म्हणणं आहे. आणि एवढ्यावर तो थांबत नाही तर अजून तो काय म्हणतो, जेव्हा माझा जॉब गेला ना तेव्हा ते सुभेदार कुटुंबियांनी मला तिच्यापासून दूर केलं आणि तिला माझ्यापासून आता डिवोर्स घ्यायला लावत आहे. एवढंच नाही तर अजून ते काय काय म्हणतोय तो म्हणतो की त्यांनी माझ्या बाळाला माझ्यापासून दूर केलं, मला त्याला भेटू देत नाही असंही तो म्हणतो. आणि आत्ता काय म्हटलं आहे अजून तो म्हणतोय की त्यांनी माझ्याकडनं खूप मोठी पोटगी मागितली आहे, तुम्हीच सांगा आता मी काय करायला हवं, एका पुरुषाची व्यथा, असं त्यांनी सोशल मीडियावर टाकलेल्या पोस्टमध्ये म्हटलेलं आहे. अस्मिता म्हणते हा माणूस खूप नालायक आहे, खूप टेन्शन देतो. त्या चैतन्य म्हणतो तू टेन्शन घेऊ नको, आम्ही आहोत तुझ्यासोबत असं म्हणून सायली पुढं बोलणार तितक्यात तिला अर्जुनचा आवाज येतो आणि ती बघते तर ती अर्जुनला म्हणते की अहो तुम्ही कुठं गेला होतात, आम्ही मगापासून तुमची वाट बघत आहोत असं अर्जुनला ते म्हणते. आणि अर्जुन काही सांगणार पण मग काय सांगणार याच्यामध्ये तो थोडासा विचारात पडतो. आणि तितक्यात अश्विन म्हणतो आम्ही माझ्या एक क्लायंटकडे गेलो होतो, त्यांचं तर दादाकडं थोडं काम होतं असं तो सांगतो. आणि म्हणतोय पुढं सांगा तुम्ही अगोदर काय झालं इथं असं म्हणून लगेच चैतन्य त्याला मोबाईल दाखवतो आणि मोबाईलवर जी पोस्ट टाकलेली असते सचिननी ती तो वाचतो आणि म्हणतो की अरे काय मूर्ख माणूस आहे हा, असं काही कसं काय ठरवू शकतो. याच्यावर तो चैतन्य म्हणतो तो एवढ्यावरही नाही थांबला, नाही तर त्याने अस्मिता आणि सायली वहिनीविषयी हॅरेसमेंटची केस टाकली आहे असं तो म्हणून लगेच चैतन्य तर अर्जुनच्या हातामध्ये तो एक कागद देतो आणि तो म्हणतो सचिनला आपल्याला वेळ द्यायचा नाही. अस्मिता त्याच्याकडे बघते आणि अर्जुन म्हणतो त्याला माहिती आहे चांगलं की माझी फॅमिली माझी कमजोर आहे. यावर प्रतिमा आत्या म्हणतात की अरे पुन्हा सायलीला कोर्टात जावं लागल, त्या बी ह्या अवस्थेमध्ये. मग सायली एकदम काळजीपूर्वक अर्जुनकडे बघते आणि अर्जुन म्हणतो सॉरी मी आता काय करणार तूच सांग. याच्यावर सायली म्हणते तुम्ही टेन्शन घेऊ नका, माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. पण अस्मिताला खूप टेन्शन येतं, ती म्हणते हा माणूस इतक्या खालच्या थराला जाईल हे मला असं वाटलं नव्हतं. पण शेवटी इलाज नाही, त्याला माहिती आहे की माझ्या परिवाराला त्रास दिल्यावर मला सुद्धा त्रास होईल म्हणून तो मुद्दामून असं करत आहे. चैतन्य आणि अश्विन तिच्याकडे बघता आणि तिला म्हणता की तू टेन्शन घेऊ नको, आम्ही आहोत. त्यावर सायली म्हणते हे बघा मी तुम्हाला एक सांगते, कितीही काही झालं तरी आता सचिनला सोडायचं नाही, आपण त्याला पुरेपूर उत्तर देऊ. अर्जुन म्हणतो बघतो मी त्याला आता काय करायचं ते, असं म्हणून सर्वजण एकत्र येऊन विचार करत असतात. आणि सायली उठते आणि म्हणते हे बघा माझा तुम्ही काही करा पण एक लक्षात ठेवा, सचिनला आता थोडाही वेळ द्यायचा आणि त्याला अद्दलच घडवायची, त्याला पोटगी द्यावा लागणार नाही म्हणून तो असे छळ करत आहे, म्हणून असले कुठले ना कुठले कारस्थान करतो असं म्हणून तिला थोडंसं चक्कर आल्यासारखं वाटतं. आणि लगेच सर्वजण तिला म्हणता तू खाली बस बरं अगोदर, असं म्हणून तिला खाली बसवता आणि तिला म्हणता की तू टेन्शन घेऊ नको. त्यावर अस्मिता म्हणते माझ्यामुळे सायलीला खूप त्रास होतोय पण मी काय करू. सर्वे सायलीकडे काळजीपोटी बघायला लागता आणि तिला सावरण्याचा प्रयत्न करता. आणि इकडं बघा मैपतराव काय करताय मंडळी, एक मैपतराव एका आश्रमात गेले, म्हणजे संत आहे की साधू कुणास ठाऊक, त्यांच्याकडे जाता आणि त्या महाराजांना त्यांचे पाय धुता आणि महाराजांना म्हणत असता मैपतराव की महाराज मला माफ करा, आता मला सुधारायचं आहे, मला तुमच्या छत्रछायेखाली घ्या असं तो महाराजाला सांगत असतो. आणि महाराज म्हणता अरे तू तो जेल भोगून आलेला आहे. पण तो मैपतराव असं म्हणत असतो की माझं चुकलं महाराज, मला माफ करा, मला झालेल्या चुकीची खूप पश्चाताप आहे म्हणून मी आता प्रायश्चित्ताचं ठरवलं आहे असं तो संतांना म्हणजे महाराजांना सांगत असतो. आणि महाराज त्याच्याकडे बघत असतात. तितक्यात महाराज त्याला जोरात लाथ मारता आणि म्हणता काय रे तुला पाय सुद्धा पुसता येत नाही मैफत, आणि तू कसं काय माझा शिष्य होणार आहेत, मला माहिती आहे तुझ्याकडनं काहीच होणार नाही असं म्हणून महाराज त्याला खूप हिणवण्याचा प्रयत्न करता. आणि तू काय रे तू म्हणतोस ना माझ्याकडनं मला झालेल्या गोष्टीचा पश्चाताप आहे, तुला काहीच पश्चाताप नाही.
असं महाराज म्हणतात. आणि इकडं सचिन बघत असतो. सचिन मनात त्याच्या विचार येतात की अरे, महाराजांनी जर मैपतरावांना म्हणजे अण्णांना लाथ मारली हे, तर याच्यावर त्या अण्णा काहीतरी ॲक्शन घेतील असं त्याला वाटतं. पण तितक्यात तसं होत नाही. तसंच लगेच मैपतराव उठता आणि पुन्हा महाराजांचे पाय म्हणता की मी पाय पुन्हा धुतो, पुन्हा पुसतो. महाराज मला माफ करा, माझ्याकडनं चुकलं असेल, मला माफ करा. खूप विनवण्या करत असतो मैपत. पण मग शेवटी महाराज त्याची परीक्षा घेत असतो, हे काही त्याला कळत नाही. पण मग शेवटी पुन्हा तो म्हणतो, महाराज मला माफ करा, मी पुन्हा नव्याने तुमचे पाय धुतो. यावर महाराज म्हणता, अरे मैपत, मी तुझ्या सहनशक्तीची परीक्षा घेत होतो, की मी बघत होतो की तू काय करतो काय नाही. मग काय मैपतराव म्हणता, महाराज मला ह्या संसाराचा त्याग करायचा आहे. यावर सचिन डोक्याला हात लावतो आणि म्हणतो की अण्णा, तुम्ही हे काय करताय. हे महाराज मैपतरावकडं बघत असता आणि मैपतराव म्हणतो की मला या संसाराचा त्याग करायचा आहे महाराज. यावर महाराज हसून म्हणतात की खरंच तू माझा खूप प्रिय शिष्य आहे, मला तू माझ्या हृदयाजवळच हवा आहे. असं म्हणून महाराज लगेच उठून मैपतरावांना गळा भेट घेतो आणि म्हणता, आजपासून माझा तू प्रिय शिष्य आहे. यावर सचिन म्हणतो की अरे, इथं थांबण्यात काही अर्थ नाही, चला आता आपण इथून निघू. असं म्हणून तो निघतो. आणि इकडं अर्जुन आणि चैतन्य इन्स्पेक्टर साहेबांना म्हणत असतात की हे बघा, उद्या आपली हिअरिंग आहे, त्याची आपल्याला तयारी करायची आहे. त्यावर लगेच तिथं सायली येते आणि अर्जुन तिला म्हणत असतो की अगं तू जा इथून. सायली म्हणते, नाही हो, मला पण ऐकायचं आहे तुम्ही काय म्हणत आहे, काय विचार करता आहे, किंवा कालची तयारी तुमची कशी चालली, मी पण तुम्हाला काहीतरी मदत करते. असं म्हणून ते अर्जुनला सांगते. पण अर्जुन म्हणतो, हे बघ बायको, तुला मी सांगितलं आहे ना, तू आराम कर, तू आराम करायला जा बरं बाई. पण ती काही ऐकत नाही. तरी अर्जुन तिला म्हणतो, जा ना, मी तुला सांगितलं ना जा म्हणून. म्हणून ती लगेच निघते. पण ती थोडीशी रागातच बघते आणि म्हणते, हे बघा, तुम्ही ना हे फार चुकीचं करताय हां. प्रत्येक टायमाला माझ्या प्रत्येक केसमध्ये तुम्ही माझी मदत घेतली होती. यावर अर्जुन म्हणतो, हे बघ, ती वेळ वेगळी होती, आताची वेळ वेगळी आहे. तू जा आता, आराम कर, तुला मी काय सांगितलं आहे. यावर लगेच अर्जुन चैतन्याला म्हणतो, चैतन्य तू हिला सांग बरं रे, सांग जायला. असं म्हणून चैतन्य सायलीकडे बघतो आणि तोपर्यंत सायलीला म्हणते, चैतन्य भाऊजी तुम्ही शांत बसा, तुम्ही काहीच नाही बोलायचं. असं म्हणून ती अर्जुनकडे रागाने बघते आणि तिथून लगेच रागात जाते. आणि अर्जुन इकडे लगेच चैतन्याला म्हणतो, हे बघ, जे अकाउंट त्याचं सील झालेलं तर सचिनचं US मध्ये, ते कसं काय झालं याचा तपास तू कर. आणि इन्स्पेक्टर साहेबांना अर्जुन सांगत असतो, जे CCTV फुटेज होतं ते सुद्धा तुम्ही कलेक्ट करा सर. असं म्हणून अर्जुन चैतन्याला सांगतो, हे बघ, जशी सचिनने तयारी केली होती त्यापेक्षा आपल्याला डबलची तयारी करावं लागणार आहे. यावर सचिन म्हणतो, हो नक्कीच. हे बघ, मी तुला काय सांगतोय, तू अगोदर नीट ऐकून घे. आणि इकडं लगेच सायली खाली येते आणि किचनमध्ये ती बघते तर काय, तर विमलताई चहा बनवत असतात. आणि ती विमलताई, सायलीला काही चैन पडत नाही आणि ती लगेच विमलताईंना म्हणते, विमलताई मी हा चहा घेऊन जाऊ का. त्यावर विमलताई म्हणता, हो. आणि वरती आल्यावर बघते तर काय, अर्जुन तिला बघून म्हणतो, अगं सायली, तुला मी काय सांगितलं होतं बायको, तुला समजत नाही का. त्यावर सायली म्हणते, अहो ऐका ना, मला फक्त थोडं काही बोलायचं आहे, मला ऐकू तर द्या. असं म्हणून ती अर्जुनला सांगते. पण अर्जुन ऐकत नाही. अर्जुन तिला म्हणतो की तू आराम कर. यावर चैतन्यही खूप हसतो. पण सायलीला खूप राग येतो आणि ती म्हणते, हे बघा, तुम्ही मला थांबू देणार आहेत का नाही. अर्जुन म्हणतो, हे बघ, तुला मी काय सांगितलं तू जा ना. अरे पण मग त्या केसचा हिस्सा जरी तू असली ना, मी तुला नंतर पूर्ण सांगेल. पण त्यावर सायली ऐकत नाही आणि अर्जुन तिला रागवतो, हे बघ, मी तुझ्याशी बोलणार नाही बरं का बायको. असं म्हणून सायली म्हणते, ठीक आहे, तुम्ही असं करत असाल मी सुद्धा तुमच्याशी बोलणार नाही. असं म्हणून ते लगेच सायली अर्जुनकडे रागाने बघते आणि अर्जुन म्हणतो, हे बघ, तू जा बरं, तुला मी काय सांगितलं आहे, तू आराम कर, तुला सांगितलं आहे ना. अर्जुन असं तिच्याकडं बघतो बघा, म्हणजे रागाने नाही म्हणा, रागाने म्हणा की रागात प्रेमाने बघतो, असंही म्हटलं तरी काही हरकत नाही. त्यावर सायली त्याच्याकडं बघते आणि म्हणते, ठीक आहे, आता मी तुमच्याशी बोलणारच नाही. असं म्हणून सायली लगेच तिथून निघते. प्रतिमा त्या कल्पनाताईंना म्हणता, अगं प्रतिमा, मला तुला काही विचारायचं आहे, विचारू का. यावर कल्पनाताई म्हणता, हो विचार ना गो. अगं मी काय म्हणत होती, मी सायलीला माझ्याकडं थोड्या दिवस घेऊन जाऊ का आरामासाठी, कारण तिची खूप धावपळ होती गं, तिला खूप टेन्शन असेल असं वाटतं, म्हणून मी म्हणते की तिला आराम करण्यासाठी माझ्याकडं नेते. यावर कल्पनाताई म्हणता, अगं मला काही हरकत नाही, पण माझं मनही नाही लागणार गं तिला तिकडं नेलं तर. प्रतापराव म्हणता, अगं कितीतरी लांब जाणार आहे कल्पना, जवळच आहे, तुला वाटलं तर तू तिला भेटायला जायचं.
असं म्हणून ते म्हणतात ठीक आहे आपण अर्जुनला विचारू. तितक्यात बाहेरून काहीतरी आवाज येतो आणि ते म्हणतात की अरे कसला आवाज आहे बरं का, असं म्हणून ते पुन्हा उठता आणि म्हणतात चला बरं बाहेर काहीतरी गडबड दिसते. असं म्हणून कल्पनाताई आणि प्रतिमा आत्या आणि प्रतापराव हे सर्व बाहेर येतात आणि बघतात तर काय हॉलमध्ये सर्व जमा झालेले असतात आणि अर्जुन म्हणतो की सायली काही कुठे दिसत नाही. यावर अस्मिताई म्हणते मी तिला शोधून आले पण चल बाहेर जाऊन बघू बरं का ती बाहेर आहे का. यावर अर्जुन म्हणतो की अरे मी तिला थोडंसं रागावलं होतो यावर प्रतिमा आत्या त्याला म्हणतात की काय रे काय झालं तुमच्या दोघांमध्ये. कल्पनाताई त्याला रागवता अरे तुला कळत कसं नाही, तिची मनस्थिती नाही रे बरी. यावर अर्जुन म्हणतो सॉरी मामा चुकलं माझं. असं म्हणून प्रतिमा आणि कल्पना आत्या म्हणत असतात की अरे ह्या टायमाला कुठे गेली असेल बरं. अस्मिता हसत हसत हॉलमध्ये येते आणि सर्वजण तिच्याकडं बघता अरे काय झालं असं म्हणून सर्वजण अस्मिताच्या बरोबरच बाहेर येतात आणि बघतात तर काय सर्व स्टोरूमकडच्या दिशेने जात असतात आणि स्टोर रूममध्ये त्यांना कोण दिसतं बरं का, सायली रागात बसलेली असते मंडळी. आणि बघा किती अंधार आहे आणि त्या अंधारामध्ये बसलेली असते. सर्वजण आश्चर्याने तिच्याकडं बघत असतात आणि अरे हे काय लहान मुलासारखं असं म्हणून तिला लाडीगोडी लावता. अस्मिता बघा किती लाडीगोडी लावते मंडळी आणि त्यात कल्पनाताई प्रतापराव सर्व हसतायत आणि अर्जुनही तिच्याकडे इतक्या प्रेमाने बघतो की अरे अरे माझा लाडोबा किती रागवला आहे माझ्यावर. अर्जुन तिला म्हणतो ये ना बायको बाहेर. सायली येते आणि म्हणते हे बघा तुम्ही माझ्यावर जे रागवलं आहे ना ते मला बिलकुलही आवडलं नाही हं. यावर अर्जुन म्हणतो सॉरी हे बघ मी उठक बसक घालू का. लगेच अर्जुन कानाला हात लावतो आणि उठक बसक घालायला सुरुवात करतो. त्यात सर्वजण हसता म्हणते हे बघा हे डोहाळे बरं का, हे बाळाच्या आईचे लाड पुरवायचे आता सर्वांनी, कोणीही असं करायचं नाही बरं का, रागवायचं नाही तिला. आणि प्रतिमा आत्यांच्या मनात एक वेगळाच विषय चालू असतात. त्यांना ते लहानपणाचं तन्वीचं रुसणं फुगणं आठवतं. त्या म्हणतात की तुम्हाला काही आठवलं का. त्यावर अर्जुन म्हणतो काय ग आत्या. त्यावर प्रतिमा आत्या म्हणता अगं लहानपणी तन्वी अशीच तर रुसून स्टोरूममध्ये जाऊन बसायची ना. त्यावर काही गोष्टी अशा वाटतात की सायली आणि तन्वीमध्ये खूप काही साम्य आहे. पण अर्जुन म्हणतो हो जेव्हा तिला मी बॅट दिली नव्हती ना तेव्हा खरंच ती तशी रागवून गेली होती माझ्यावरती. पण मग हे विचारत असतानाच सायलीच्या मनात थोडेसे वेगळेच विचार येतात की काही वेळेस असं वाटतं की खरंच तन्वी आणि माझे साम्य आहे का. तर मंडळी पुढील भागात बघूया कोर्टामध्ये काय होतं, अर्जुन सुभेदार यांनी काय पुरावे तयार केले, त्यावर सचिन दीक्षित काय म्हणतो, हे सर्व आपल्याला पुढील भागात तर कळणारच आहे मंडळी. चला तर मग भेटूया उद्याच्या भागामध्ये. जय हिंद.